होत आहे, त्याच्यामुळे मी विनंती करतो राजदादा मांद्रेसाला आपण त्याच्यानंतर मात्र एनडी स्पोर्ट्सचे अगदीच नितेश धामणे सर यांना देखील विनंती करतो, चला आपण देखील आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला देखील आपण सत्कार करूया. सातत्याने बऱ्याचशा स्पर्धा एनडी स्पोर्ट या चॅनलला आपण कव्हर करताना पाहतो आणि याच एनडी स्पोर्ट्स साठी कार्यरत असणारे नितेश धामणे सर आपल्या दरम्यान दाखल झालेत. इथून पुढे ऑप्शनसाठी ते मात्र रवाना होत आहेत, त्याच्यामुळे त्यांचा देखील आपण सत्कार करूया. ते स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेचे आयोजक अर्थात राजूदादा बांद्रे यांच्या शुभ हस्ते मात्र त्यांचा सन्मान करूयात आणि लगेचच आपण मॅचच्या दिशेने जाऊयात. दरम्यान या मॅचला सुरुवात होईल तोपर्यंत आपण आमच्या डीजे मास्टरकडे जाऊन एक सुमधुर संगीत ऐकूयात आणि पुन्हा येऊयात मैदानाच्या दिशेने. येस, थँक्यू, धन्यवाद डीजे. आमच्या दरम्यान महालक्ष्मी स्टेशनरीचे सर्व अर्थात संजय रक्ती साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण सन्मान करूयात. आमच्या स्पर्धेचे आयोजक राजूदादा बांद्रे यांच्या शुभ हस्ते मात्र रक्ती साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. अगदीच अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आहे आणि या संस्कृतीप्रमाणे या स्पर्धेदरम्यान उपस्थित होणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा या ठिकाणी मात्र आयोजकांच्या माध्यमातून आपण सन्मान सत्कार करूयात आणि लगेचच मी या मॅचच्या दिशेने जातो. या स्पर्धेची पहिली लढत आता अर्थात उद्घाटनाची लढत आपण पाहणार आहोत. एका बाजूला बाणगंगा संघ तर दुसऱ्या बाजूला मात्र गोपावट संघ अशा दोन संघ मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. चला बॉल्स आपण मैदानात दाखल करूयात. मी विनंती करतोय आमच्या आयोजक आमच्या अंपायर्स पर्यंत आपण बॉल्स देऊयात आणि या सामन्याला देखील सुरुवात करूया. 3 षटकांची लढत असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी खास करून या गोष्टीची नोंद घ्या. एक षटक अर्थात तुम्हाला पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळेल, ज्या षटकादरम्यान केवळ 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर बाउंड्री लाईन डिफेंड करताना पाहायला मिळतील. गोपावट संघाच्या माध्यमातून दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतो. एका बाजूला आपण नीरजला पाहणार आहोत, दुसऱ्या बाजूला गजानन. नीरज आणि गजानन असे 2 सलामीचे फलंदाज गोपावट संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये सलामीच्या भूमिकेत आपण पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या परिभाषेत मित्रांनो सलामीला येणाऱ्या 2 फलंदाजाला सलामीवीर का म्हटलं जातं, तर सलामीला येणाऱ्या फलंदाजाचा रोल खूप मोठा आहे. ज्याप्रमाणे आपण एखादं घर बांधतो आणि त्या घराचा पाया मजबूत असणं ज्याप्रमाणे गरजेचं असतं, अगदीच सलामीला येणाऱ्या 2 फलंदाजांचा खेळ देखील संघासाठी तितकाच महत्वपूर्ण असतो. म्हणून अगदीच या दोन्ही फलंदाजांना सलामीवीर म्हणून संबोधलं जातं आणि त्याच भूमिकेत आता मात्र गोपावट संघाच्या माध्यमातून नीरज आणि गजानन हे 2 फलंदाज आपण खेळपट्टी दरम्यान दाखल होताना पाहतोय. मी विनंती करतोय, चला मित्रांनो घाई करूयात. आमच्या आयोजकांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत एक सूचना देखील पोहोचवली जाते. तुम्हाला 3 षटकांसाठी 12 मिनिटाचा अवधी दिला गेलाय, त्याच्यामुळे 3 षटकं तुम्हाला 12 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं देखील तितकंच महत्वपूर्ण असणार आहे. प्रत्येक तर चला आमचे अंपायर्स प्लीज मी तुम्हाला देखील विनंती करतोय, प्रत्येक षटकामागे 5 चेंडू आणि 4 षटकांची लढत असेल. अर्थात 20 चेंडूचा खेळ आपण पहिल्या उत्तरार्धात पाहणार आहोत. 4 षटकांची लढत असेल. आमच्या आयोजकांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हा निर्णय पोहोचवला जातोय. 4 षटकांची लढत असेल. प्रत्येक षटकासाठी 5 चेंडू हे आपण समीकरण पाहणार आहोत. इथे मात्र बाणगंगा संघ प्रथम आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. या संघाकडून जय शहा गोलंदाज मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आणला जातोय. पहिलं षटक अर्थात 38 सर्कलच्या बाहेर केवळ 2 क्षेत्ररक्षक या पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये आपल्याला पहिल्या षटकासाठी गोलंदाजी एंडवर जयेशला आपण सज्ज पाहतोय. टाळ्यांच्या गजरात या संपूर्ण स्पर्धेचं नक्कीच आगाज केला जातो. राईट ओव्हर द विकेटनं जयेश मात्र पहिल्या चेंडूवर मार्गस्थ होतोय. अगदी हाफ ट्रॅकर चेंडू होता, त्याला मात्र कट करण्याचा प्रयत्न झाला. इनफिल्डच्या डोक्यावरून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, केवळ 2 धावा अर्जित होतील आणि या 2 धावेनं संघाचं मात्र खातं उघडलं जात आहे. धावफलकाचं श्री गणेश होताना आपण पाहतोय. आजच्या संपूर्ण दिवसभरात आमच्या बरोबरीने संतोष धोकटे साहेब देखील ऍज अ स्कोररच्या भूमिकेत जोडले गेले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूयात.
पहिल्या चेंडूवर मात्र नीरजच्या बॅटमधून एक चांगला फटका पाहिला, 2 धावा सहजरित्या अर्जित झाल्यात. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा ऑन द ट्रॅक. या चेंडूला देखील ऑन साईडला भिरकवण्याचा प्रयत्न झाला, मात्र बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. या पूर्ण एक निर्दोष चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या चेंडूवर एक सुरेख फटका पाहिला, त्याच्यानंतर मात्र कौतुक जयचं देखील करणं गरजेचं आहे, कारण ज्या प्रकारचा दुसरा चेंडू आपण पाहिलात, सबमरीन चेंडू पाहायला मिळाला, कोणत्याही प्रकारची उसळी नाहीये आणि दुसरा चेंडू मात्र निर्धाव. पुन्हा एकदा गोलंदाज रवाना होतोय. यावेळी देखील हा ट्रॅकर चेंडू होता, त्याला देखील इनफिल्डच्या डोक्यावर उडवण्याचा प्रयत्न झाला, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर अतिशय वेगाने चेंडूचा पाठलाग करताना पाहायला मिळाले. तिसऱ्या धावेचा कॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये केला जातोय आणि 3 धावा देखील सहजरित्या पूर्ण होतील. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजवाब दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहिलात. 3 चेंडूच्या मोबदल्यात स्कोर कार्डवर एकंदरीत 5 धावा आतापर्यंत लगावताना आपण गोपाळवट संघाला पाहतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडू मात्र जयेशने सुरेख कमबॅक केलं. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा एक चांगला फटका आपण नीरजच्या बॅटमधून पाहिलात. 3 चेंडूचा खेळ एकंदरीत समाप्त होतोय. राईट आर्म द विकेटनं पुन्हा एकदा मार्गस्थ झाले. हा ट्रॅकर जर पाहिला त्याला शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न झाला. लॉंग स्टॉप रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर आले, तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव सहजरित्या अर्जित होताना आपण पाहिली. आणि या एका धावेने संघाचा धावफलक जर पाहिलं तर आता मात्र 6 या धावसंख्येवर स्थिरावताना पाहतोय. 4 चेंडूचा खेळ इथून मात्र समाप्त झालाय. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकादरम्यान मी खऱ्या अर्थानं जयचं कौतुक करेन, कारण आतापर्यंत खऱ्या अर्थानं बांधून ठेवलंय दोन्ही फलंदाजांना. 4 चेंडू 6 धावा. आप ट्रॅकर या चेंडूला मात्र शॉर्ट आर्म पुल केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप लॉंग लेग रिजन मध्ये, सीमारेषा पार येतोय या स्पर्धेचा पहिला चौकार. कम ऑन डीजे. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र समाप्त झालाय. पहिलं षटक हाताळताना आपण जयेशला पाहिलं, जे मात्र पॉवर प्लेचं षटक सुरेखरित्या या ठिकाणी मात्र डिलिव्हर्ड करताना आतापर्यंत जयेश राहिलाय. 10 धावा पहिल्या षटकादरम्यान खर्ची घालताना जयेशला पाहिलं. जर आपण नीरजला पाहिलं, नीरज मात्र चांगला खेळ करतोय. 9 या वैयक्तिक धावसंख्येवर नीरजला पाहतोय आणि गजाननच्या बॅटमधून मात्र पहिल्या षटकादरम्यान 1 धावेचं कॉन्ट्रीब्युशन पाहिलं. मिसाला विनंती करतोय, जास्त वेळ खर्ची घालू नका. बाणगंगा संघ विनंती असेल तुम्हाला देखील, कारण 4 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटांचा अवधी दिला गेला, त्याच्यामुळे निर्धारित 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करणं तितकंच महत्वपूर्ण, कंपल्सरी आणि अनिवार्य देखील असणार आहे. पहिल्या षटकादरम्यान जयेशला आपण पाहिलं. दुसऱ्या षटकासाठी मात्र गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा प्रमोदला पाचारण केलं जात आहे. प्रमोदला आपण गोलंदाजी एंडला पाहू शकताय. कोपरीचं हे मैदान म्हटलं, कोपरीचं नेहमीच श्री सत्यनारायण स्पोर्ट क्रीडांगण म्हटलं तर 3 सत्रामध्ये तुम्हाला खेळ पाहायला मिळेल. अगदी सकाळचं सत्र 9 ते 12 ज्या सत्रादरम्यान थोडीशी धावगती कमी पाहायला मिळते, त्याच्यानंतर मात्र 12 ते 4 ज्या सत्रादरम्यान षटकर चौकारांची आतिषबाजी मात्र या मैदानात सातत्याने होताना आपण पाहतो. आणि पुन्हा एकदा संध्याकाळचं सत्र जिथे मात्र 4 आणि 6च्या दरम्यान जिथे पुन्हा एकदा धावांचा ओघ अर्थात षटकर चौकारांचा ओघ कमी होताना पाहायला मिळतो. मी बाणगंगा संघाला पुन्हा एकदा विनंती करतोय, खास करून कर्णधार आपण नोंद घ्या. 15 मिनिटाचा अवधी तुम्हाला 4 षटकासाठी दिला गेलाय. प्रत्येक षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटं असा अवधी आमच्या आयोजकांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी दिला गेला, त्याच्यामुळे मी विनंती करतोय जास्त वेळ खर्च घालू नका. चला त्वरित आपण या सामन्याला सुरुवात करूयात. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज एंडवर गोलंदाज प्रमोदला आपण पाहतोय. आता मात्र क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षण पाहतोय काउ कॉर्नर रिजन मध्ये, त्याचबरोबर डीप मिड विकेट लॉंग लेग रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहू शकताय. डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. तर गोल स्ट्राईक एंडला आता मात्र फलंदाज गजाननला पाहतोय. राईट मोर द विकेटनं गोलंदाज पहिला चेंडू घेऊन रवाना होतोय. यावेळी मात्र शपल खेळण्याचा प्रयत्न झाला. पंचांकडे दाद मागितली जाते, पंचांचं बोट मात्र यावेळी आकाशाकडे आणि विकेटचं होतंय पतन. गजानन परततोय तंबूच्या आश्रयाला. विकेटचं पतन गॉन. येस, थँक्यू डीजे. गोलंदाजी ट्रॅकवर इथून मात्र प्रमोदला आणला आणि पहिल्याच चेंडूवर मात्र मोठा गडी त्यांनी तंबूच्या आश्रयाला माघारी परतवलाय. गजानन माघारी परतल्यानंतर मात्र गजाननच्या जागी नवीन कॅन्डिडेट, नवीन उमेदवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पंकजला आपण पाहतोय. एकंदरीत 6 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय.
चांगलं क्रिकेट आपण बाणगंगा संघाच्या माध्यमातून या 6 चेंडू दरम्यान पाहिलं. अक्षरशः गोलंदाज पूर्णपणे डॉमिनेट करताना आतापर्यंत हा सामना पाहिलाय. या चेंडूवर मात्र स्विच हिट रिव्हर्स हिट खेळण्याचा प्रयत्न झाला, मात्र टायमिंग प्रॉपर नाही. जर आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते, तिथून मात्र एक धाव अर्जित झाली आहे आणि या एका धावेने संघाचा धावफलक आता मात्र 11 या धावसंख्येवर स्थिरावताना आपण पाहतोय. प्रमोदचं कौतुक होणं अत्यंत गरजेचं आहे, कारण पहिल्या चेंडूवर गजाननला माघारी परतवलं, दुसऱ्या चेंडूवर एक धाव. आता मात्र इथून पुढे या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. आता मात्र जर पाहिलं तर नक्कीच स्लॉग मध्ये चेंडू होता, त्याला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. एलिव्हेशन थोडंसं कमी पाहायला मिळालं आणि आता मात्र या षटकातील दुसरा गडी बाद होतोय, विकेटचा होतोय, पण नीरज माघारी परततोय. जाऊयात आमच्या डीजे मास्तरकडे. थँक्यू डीजे. मी विनंती करतोय, चला स्पीडअप करूया. तुम्हाला 15 मिनिटाचा अवधी दिला गेलाय आणि 15 मिनिटांमध्ये तुमचं जर 4 षटकं कंप्लीट झाली नाही तर तुम्हाला एक अतिरिक्त फिल्डर मात्र 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये उभा करावा लागेल. आमच्या आयोजकांच्या माध्यमातून हा निर्णय, हा सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. 15 मिनिटांच्या वेळेमध्ये तुमची 3 षटकं कंप्लीट झाली नाही तर तुम्हाला एक अतिरिक्त फिल्डर मात्र 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये दाखल करावा लागेल. याची देखील दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्या. न्यू बॅटर कौशिक मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत प्रमोदच्या माध्यमातून संपवला गेलाय. राईट मोर द विकेटनं जास्ती शफल खेळण्याचा प्रयत्न झाला, मात्र गोलंदाजाचं कौतुक होणं गरजेचं आहे, कारण पाहिलं तर फलंदाजाला फॉलो केलं, अगदीच खोलवर टप्प्याचा चेंडू पाहिला, तिथून मात्र एक निर्धाव चेंडू येतोय आणि संघाचा धावफलक अजून देखील 11 या धावसंख्येवर स्थिर आपण पाहतोय. 4 चेंडू आतापर्यंत प्रमोदच्या माध्यमातून फेकून झालेत, अर्थात 4 चेंडू निर्धाव. षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज मार्गस्थ होताना पाहिला थोडासा व्यत्यय जाणवतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 20 अंमलात आणला जातोय. पुन्हा एकदा राईट उर्ध विकेटनं गोलंदाजचा रवाना होतोय. यावेळी मात्र नक्कीच सन्मान दिला चेंडूला. जर पाहिलं तर डीप शॉट मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, एकंदरीत 12 हा आकडा आपण स्कोर कार्डवर पाहतोय. तिसऱ्या षटकाला या ठिकाणी मात्र सुरुवात होईल, तोपर्यंत आपण ऐकूयात एक सुमधुर संगीत. 12 रन्स. येस, थँक्यू, धन्यवाद डीजे. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि गोपाळवड संघाला जर आपण पाहिलं तर 6च्या सरासरीने इथून मात्र 12 धावा अर्जित करण्यात गोपाळवड संघ देखील यशस्वी झालाय. तिसऱ्या षटकासाठी मात्र गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तुषारला मात्र पाचारण केलं जात आहे. 2 षटकं जर पाहिलं तर पहिल्या षटकादरम्यान 10 धावा खर्ची झाला, त्याच्यानंतर मात्र प्रमोद केवळ 1 धाव खर्ची घातली आणि त्याच्यानंतर मात्र तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज तुषार राईट ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू घेऊन ऑन द ट्रॅक आपण पाहतोय. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला, उंची जास्त आहे, लांबी कमी, मात्र जर पाहिलं तर जेल टिपला जातोय आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन होते. फलंदाज माघारी परततोय. हमने बाजीगर सबसे अलग सबसे असली कैलिबर हमसे मस्ती सीधा पप्पी तेरे आंसू पर हम गेम रखते मस्ती में हाँ जादू कराए बाजीगर हमने बाजीगर सबसे अलग सबसे असली कैलिबर हमसे मस्ती सीधा पप्पी तेरे आंसू पर हम गेम. येस, थँक्यू, धन्यवाद डीजे. नवीन बॅटर महेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतो एकंदरीत 3 गडी आतापर्यंत बाद झालेत. गोपाळवड संघाचे चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक बाणगंगा संघाच्या माध्यमातून या संपूर्ण सामन्यामध्ये पाहिलं. पहिल्या षटकादरम्यान जयेशला पाहिलं, दुसऱ्या षटकादरम्यान प्रमोदला पाहिलं आणि तिसऱ्या षटकादरम्यान तुषार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय. पहिल्या चेंडूवर मोठा गडी मात्र त्याने बाद केलाय आणि आता मात्र नवीन फलंदाज महेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून मात्र एक सन्मानजनक स्कोर कार्डवर धावा उभारायची असेल तर मोठा फटका येणे देखील तितकंच महत्वाचं आहे. बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न झाला, मात्र जर पाहिलं तर नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डी बॅकवर्ड पॉइंट्स रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर वेगाने आले, तोपर्यंत मात्र 2 धावा इथून अर्जित केल्या जातील आणि या 2 धावेने संघाचा धावफलक जर पाहिलं तर आता मात्र 1-4 14 या धावसंख्येवर स्थिरावताना आपण पाहतोय.
एकंदरीत या संपूर्ण सामन्याचा विचार केला तर 12 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 14 धावा लगावण्यात गोपावट संघ आतापर्यंत यशस्वी होतोय. चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सातत्याने मात्र बाणगंगा संघाच्या माध्यमातून आपण पाहिलात. या चेंडूला मात्र बॅकफुटला जाऊन अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला, मात्र बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. एक निर्धाव चेंडूची सांगता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सातत्याने चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मात्र सादर करताना तुषारला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर विकेट्स, त्याच्यानंतर मात्र 2 धावा पाहिल्यात आणि त्याच्यानंतर मात्र एक निर्धाव चेंडू. आतापर्यंत एकंदरीत 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्ची घालताना आपण गोलंदाज तुषारला पाहतोय. या चेंडूला देखील अलॉंग द कार्पेट खेळून काढले. डीप मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्या ठिकाणी मात्र 1 धाव अर्जित झाली आणि या एका धावेनं संघाचा धावफलक जर पाहिलं तर आता मात्र 15 या धावसंख्येवर स्थिरावताना पाहतो. या षटकातील इथून पुढे 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. एकंदरीत जर पाहिलं तर पहिल्या उत्तरार्धातील इथून पुढे 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि एक सन्मानजनक एक फायटिंग स्कोर कार्डवर टोटल उभारायचे असेल तर मित्र म्हणेल एक मोठा फटका इथून पुढे येणं देखील तितकंच महत्वाचं आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाज तुषार पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. या चेंडूला अगदीच रनआउटच्या स्वरूपात मात्र गडी तंबूच्या आश्रयाला माघारी परतील. 3 षटकांचा खेळ एकंदरीत समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर आपण 14 धावा पाहतोय. अर्थात शेवटचे षटक इथून पुढे सुरुवात होईल, तोपर्यंत आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती, ऐकूयात एक सुमधुर संगीत. येस, थँक्यू, धन्यवाद डीजे. चला बाणगंगा संघ मी तुम्हाला पुन्हा एकदा सूचित करतोय, चला घाई करूयात, कारण इथून पुढे पाहिलात ना तर केवळ 5 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे शिल्लक असेल. त्याच्यामुळे मी बाणगंगा संघाला खास करून विनंती करतोय, चला घाई करूयात. 4 षटकांची लढत असेल. प्रत्येक षटकासाठी 5 चेंडू हे समीकरण मात्र या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपण पाहणार आहोत. एकंदरीत जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 5च्या सरासरीने अर्थात बॉल्स टू रन्स आपण पाहतोय. 15 चेंडू आणि 15 धावा हे आतापर्यंत स्कोर कार्डवर एकंदरीत चित्र आपण पाहतोय. तिसऱ्या षटकासाठी मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मनीषला आपण पाहताय. शेवटचा अर्थात स्लॉगवर षटक घेऊन मनीष सज्ज असेल आणि इथून पुढे मी म्हणेल की एक फायटिंग स्कोर कार्डवर उभारायचा असेल तर नक्कीच एक मोठा फटका, एक मोठी फटक्यांच्या आतिषबाजी होणं देखील तितकंच महत्वपूर्ण असणार आहे. स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पंकजला पाहू शकताय, जो मात्र स्ट्राईक एंडला खेळताना पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेटनं मनीष षटकातील पहिला चेंडू घेऊन रवाना होतोय. या चेंडूला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर, आउट ऑफ द पार्क षटकार. दरम्यान दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी सज्ज झालेत. आता मात्र कमबॅक केलंय. यावेळी मात्र फलंदाजांना थांबवलं. एक निर्धाव चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. स्कोर कार्डवर 21 धावा लगावल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर एक मोठा फटका राजच्या बॅटमधून. एकवीस धावा दरम्यान आपण स्कोर कार्डवर पाहतो. पहिल्या चेंडूवर मोठा फटकाला, त्याच्यानंतर सुरेख कमबॅक करताना आपण मनीषला पाहिलात. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र भिरकावण्याचा प्रयत्न झाला, मात्र बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आता मात्र जर पाहिलं तर पहिल्या धावेचा प्रयत्न झाला, दुसरी धाव या ठिकाणी मात्र कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील सहजरित्या अर्जित होताना आपण पाहिली का आहे. तर मात्र दोन्ही पंच दरम्यान सल्ला मसलत करतील, आमच्यापर्यंत योग्य निर्णय पोहोचवतील. एक खरं मित्र म्हणेल फिल्डिंगचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपण बाणगंगा संघाच्या माध्यमातून पाहिलं. कारण मित्रांनो, क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटमध्ये एका एका धावेचं मोल खूप मोठे आणि एक एक धाव तुमच्यासाठी वाचवणं देखील तितकंच महत्वपूर्ण असणार आहे. दरम्यान 2 धावा कंप्लीट होतील का? येस अंपायर्स
मी संघाच्या दोन्ही खेळाडूंना विनंती करतोय, पंच यस 2 रन्स, 2 धावा या ठिकाणी मात्र दिल्या जातील आणि या 2 धावेने संघाचा धावफलक आता मात्र जर पाहिलं तर 23 या धावसंख्येवर स्थिर होताना पाहतोय. मागच्या चेंडूवर एक आपण चित्र पाहिलं जिथे मात्र खऱ्या अर्थानं मी तर म्हणेल की एकही धाव नव्हती, मात्र थोडंसं तुमचं क्षेत्ररक्षण ही तितकंच महत्वपूर्ण बाब ही क्रिकेटमध्ये सातत्याने म्हटली जाते आणि तिथून मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्यात आणि 23 या स्कोर कार्डवर एकंदरीत स्कोर कार्ड आतापर्यंत पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला अगदी समोरच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न झाला. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल होतोय, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही, चेंडू चाललाय सीमारेषा पार, येतोय आणखी एक खणखणीत चौकार. येस थँक्यू, धन्यवाद डीजे. संघाचा स्कोर कार्ड जर पाहिलं तर 27 या धावसंख्येवर आता मात्र स्थिरावताना पाहतोय. मणीच्या षटकाचा जर विचार केला पाहिजे, चेंडूवर एक मोठा प्रहार, त्याच्यानंतर मात्र सुरेख कमबॅक केलं. मात्र बाणगंगा संघाचं मित्र म्हणेल शेवटच्या षटकादरम्यान, शेवटच्या ओव्हर्स दरम्यान थोडंसं क्षेत्ररक्षण पाहिलं तर नक्कीच चिंतेचा विषय राहिलाय, चर्चेचा विषय राहिलाय. कारण ज्या प्रकारे 2 धावा आपण तिसऱ्या चेंडूवर पाहिल्या, चौथ्या चेंडूवर यष्टीरक्षकाकडून चूक झाली, त्याच्यानंतर 4 धावा अर्जित झाल्यात. यावेळी मात्र चेंडूला सोडून दिलंय, पंच आमच्याकडे वळतील, गोलंदाजाला दंडित करतील. यावेळी मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 अंमलात आणला जाईल आणि या एका धावेने संघाचा धावफलक मात्र 28 या धावसंख्येवर आपण स्थिरावताना पाहतोय. अगदीच मागाशी देखील मी उल्लेख केला की मित्रांनो, क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटमध्ये सातत्याने सांगितलं जातं तुमच्या फलंदाजी, तुमच्या गोलंदाजी बरोबर तुमचं क्षेत्ररक्षण तितकेच ताकदीचं असणं महत्वाचं आहे आणि ते क्षेत्ररक्षण का ताकदीचं असणं महत्वाचं आहे हे चित्र आपण मागच्या 2 चेंडूवर पाहिलात. 6 धावा मित्र म्हणेन बहाल केल्या गेल्यात. इथे मात्र गोपावट संघाला या चेंडूला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क पुन्हा एकदा नाही आहे, मात्र बाईच्या स्वरूपात एक धाव मात्र स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. एकंदरीत पहिल्या सत्राचा खेळ समाप्त होतोय आणि 29 धावा स्कोर कार्डवर पाहतोय. अर्थात 30 धावांचं टार्गेट इथून पुढे मात्र गोपाळवट संघानं सेट केलं गेलंय. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या 4 षटकांमध्ये अर्थात 20 चेंडूंमध्ये 30 धावा या कंपल्सरी चेस कराव्याच लागतील. दरम्यान दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल, तोपर्यंत आपण डीजे मास्टरकडे जाऊया. त्याच्या आधी मी एक विनंती करतोय, मोहितेवाडी आणि शेंबवणी संघ, चला दोन्ही संघाचे कर्णधार मित्रांनो, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल, मी पुन्हा एकदा विनंती करतोय. मोहितेवाडी आणि शेंबवणी संघ, दोन्ही संघाचे संघ नायक, चला टॉस साठी या. याच्यानंतर आपली लढत आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. त्याचबरोबरीने गोपाळवट संघाला देखील विनंती करेल, चला आपण देखील त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घेऊयात. बाणगंगा आपले देखील दोन्ही सलामीचे फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल करूयात. आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक, आमच्या डीजे मास्टरला संधी देऊयात, ऐकूयात एक सकाळच्या सत्रातील सुमधुर संगीत. मेरा जूता है जापानी, चूज देख मेरा जूता है जापानी, ये पत्थर इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। मेरा जूता है जापानी, ये पत्थर इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। मेरा येस थँक्यू, धन्यवाद डीजे. चला मोहितेवाडी आणि शेंबवणी संघ विनंती करतोय, चला त्वरित आमच्या मुख्य व्यासपीठासमोर आमचा टॉस का बॉस आमचा नाणेफेक कक्ष पाहू शकताय. इथे रिपोर्टिंग करा, आपण लगेचच आपल्या दरम्यान टॉस करूयात आणि या दुसऱ्या उत्तराधानंतर आपल्या देखील सामन्याला आपण सुरुवात करूयात. मोहितेवाडी शेंबवणी संघ, चला मित्रांनो थोडीशी घाई करा, कारण क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटमध्ये वेळेला खूप महत्व आहे. अगदीच क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचं झालं तर वेळेबद्दल नेहमीच म्हटलं जातं, वक्त किसी का गुलाम नाही होता. मित्रांनो, वेळ कोणाचीच गुलाम नसते, वेळेच्या गुलामगिरीत तुम्ही आम्ही चालत असतो आणि क्रिकेटसाठी वेळेचं महत्व खूप मोठं आहे. त्याच्यामुळे मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना, खास करून मोहितेवाडी शेंबवणी, चला दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित आमच्या मुख्य व्यासपीठासमोर या, आपण आपल्या दरम्यान टॉस करूयात आणि याच्यानंतर आपल्या देखील सामन्याला सुरुवात करूयात. गोपाळवट संघ मित्रांनो, जास्त वेळ टीम मिटिंग घेऊ नका. मी पुन्हा तुम्हाला एकदा आठवण करून देतोय की 4 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटाचा अवधी दिला गेलाय आणि 15 मिनिटाच्या कालावधीत तुमची 4 षटकं कंपल्सरी अर्थात डिलिव्हर झाली नाही तर तुम्हाला एक अतिरिक्त फिल्डर मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये उभा करावा लागेल, असं एक सूचना मात्र आमच्या आयोजकाच्या माध्यमातून दिली जाते. तर नक्कीच याच्यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी मी मनोहर कातकर साहेबांना देखील विनंती करतोय, आपण देखील आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. मोहितेवाडी शेंबवणी संघ हे दोन्ही संघांची याच्यानंतर आपण मॅच पाहणार आहोत.
तर विद्यमान लढत आपण बाणगंगा व्यपेक्ष गोपाळवड अशा दोन संघ पाहतोय. प्रथम बाणगंगा संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकला, अर्थात क्षेत्ररक्षणाचा निर्णय निवडला. गोपाळवड संघाला सर्वप्रथम आपण फलंदाजी करताना पाहिलं 29 धावा स्कोर कार्डवर लगावल्यात. आता 30 धावांचं टार्गेट इथून पुढे मात्र बाणगंगा संघासमोर सेट केले गेले आणि या 30 धावांना प्रत्युत्तर देण्यासाठी मात्र बाणगंगा संघाच्या माध्यमातून निलेश आणि जयेश असे दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. 30 धावांचा या ठिकाणी पाठलाग करत असताना मात्र इथून पुढे जर पाहिलं तर प्रत्येक षटकामागे चला मी विनंती करतो शेंबवणी संघ तुमचा संघ नाही चला मोहितेवाडी संघाचे कर्णधार आमच्या दरम्यान उपस्थित झालेत. शेंबवणी संघ आपण देखील घाई करूयात. गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्या षटकासाठी गोलंदाज गजाननला आपण पाहू शकताय. राईट आर्म ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू घेऊन रवाना होतोय. फुलटॉस चेंडू होता, मात्र जर पाहिलं तर फलंदाज यावेळी अयशस्वी ठरतो. बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, मात्र चेंडूची लाईन मिस केली आणि पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव पाहतोय. 30 धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये बाणगंगा संघ दाखल झालाय. प्रत्येक षटकामागे 7.5च्या सरासरी इथून पुढे मात्र खेळ करावा लागेल आणि आज खेळ करताना मात्र पहिल्या चेंडूवर नक्कीच कौतुक करावं लागेल. गोलंदाज गजाननचा चेंज ऑफ द पेस चेंडू पाहायला मिळाला, तिथून मात्र निर्धाव चेंडू. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र हलक्या हाताने ढकलून दिलाय. मिड ऑन रिझन मध्ये आपण क्षेत्ररक्षण पाहतोय केवळ 1 धाव वर्जित होती आणि या एका धावेने संघाचा धावफलक जर पाहिलं तर आता मात्र 1 या धावसंख्येवर स्थिरावताना आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून या सामन्यादरम्यान राहिले. जर आपण पाहिलं तर ज्यावेळी बाणगंगा संघ प्रथम गोलंदाजी करताना पाहिलात तर पहिल्या षटकादरम्यान बाणगंगा संघाने 10 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र 30 धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 1 धाव अर्जित करण्यात यशस्वी होते गोपाळवड संघ. आडवा बॅटने या चेंडूला उडवून दिलाय. या चेंडू जर पाहिलं पिक केलं आणि फेकून दिलं मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा रेषा पार. षटकार. तर पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र समाप्त होतो. पहिल्या षटकादरम्यान जर आपण पाहिलं तर खूप चांगला खेळ राहिलाय. 14 धावा मात्र स्कोर कार्डवर अर्जित करण्यात बाणगंगा संघ यशस्वी झालाय आणि इथून पुढे पाहिलं तर येणारे चेंडू असेल 15 आणि 15 चेंडू मागे जर आपण पाहिलात 15 चेंडू आणि 16 धावा हे समीकरण मात्र इथून पुढे मॅच मध्ये पाहणार आहोत. मी गोपाळवड संघाला पुन्हा एकदा विनंती करतोय मित्रांनो, 15 मिनिटाचा अवधी तुमच्या दरम्यान दिला गेला, त्याच्यामुळे येणाऱ्या 15 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं या ठिकाणी डिलिव्हर्ड होणं हे देखील तितकंच महत्वपूर्ण असणार आहे. पहिल्या षटकादरम्यान आपण गोलंदाज गजाननला पाहिलं, गजानन थोडासा महागडा या ठिकाणी मात्र ठरलाय आणि मात्र दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज नीरजला गोलंदाजी ट्रॅकवर पाचारण केलं जात आहे. 15 चेंडू आणि 16 धावा हे समीकरण मात्र इथून पुढे शिल्लक पाहणार आहोत. पॉवर प्लेचं षटक पाहिलं तर खूप चांगला खेळ पॉवर प्लेच्या षटकादरम्यान जर जयच्या माध्यमातून पाहिला 2 मोठे प्रहार त्याच्या बॅट मधून आपण पाहिलेत. आता मात्र जयेशला आपण स्ट्राईक एंडला पाहतोय, अगदीच अलॉंग द कार्पेट गॅप मधून चेंडूला खोदून काढलाय. मात्र जर पाहिलं तर डीप कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षक होते, 2 धावींचा कॉल झाला आणि 2 धावा देखील सहजरित्या कंप्लीट होताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आता मात्र संघाचा धावफलक जर पाहिला तर 16 या धावसंख्येवर स्थिरवताना पाहतोय. खूप चांगलं क्रिकेटचं प्रात्यक्षिक बाणगंगा संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्याच षटकावर जर पाहिलं तर खूप चांगला प्रहार करण्याचा प्रयत्न फलंदाज झेच्या माध्यमातून झाला. 2 मोठे प्रहार पाहिले, त्याच्यानंतर सुरेख खेळ साकारताना त्याला पाहतोय. पुन्हा एकदा ऑफ साईडला या चेंडूला देखील बॅकवर्ड पॉइंट रिझर्व मध्ये ढकलून दिले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर आली आहेत. 1 धाव अर्जित होती आणि या एका धावीने संघाचा धावफलक पुन्हा एकदा
17 या धावसंख्येवर स्थिरवताना पाहतोय. आणि क्रिकेटचं हेच वैशिष्ट्य आहे आणि क्रिकेटचं हेच सौंदर्य आहे. अशा प्रकारचा खेळ दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून केला जातोय. पहिलाच षटकादरम्यान खूप चांगला जयच्या माध्यमातून 2 मोठे प्रहार पाहिले. त्याच्यानंतर सिंगल डबल न स्ट्राईक रोटेट करण्याचा सातत्याने प्रयत्न होतो. या चेंडूला देखील भिरकावून दिले. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथून मात्र एक धाव कंप्लीट होती आणि पुन्हा एकदा संघाचा धावफलक 1 पुढे सरसावेल. आता मात्र धावफलक जर पाहिलं तर 18 या धावसंख्येवर स्थिरवताना पाहतो. एकंदरीत 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटकातील समाप्त झालाय. 3 चेंडूच्या मोबदल्यात जर आपण पाहिलं तर नीरज 4 धावा खर्च करतोय. इथून मात्र जर गोपावट संघाला कमबॅक करायचं असेल तर मित्रांनो विकेट्स आणि निर्धाव चेंडू हेच मात्र कमबॅक करून देऊ शकतात. पुन्हा एकदा सरळ बॅटनं या चेंडूला जर पाहिलं तर लॉंग ऑफ रिझन मध्ये भिरकावून दिलाय. तिथून एका धावेचा कॉल होता. एक धाव सहजरित्या पूर्ण होताना पाहिलीत आणि पुन्हा एकदा 19 या धावसंख्येवर स्कोर कार्ड स्थिरवताना आपण पाहतोय. एक चेंडूचा खेळ इथून पुढे शिल्लक असेल. या दुसऱ्या षटकादरम्यान खूप चांगला खेळ बाणगंगा संघाचं कौतुक करणं देखील गरजेचं आहे, कारण पॉवर प्लेच्या षटकाचा भरपूर समाचार घेताना आपण बाणगंगा संघाला पाहिलं. गोपावट संघ मात्र पहिल्या षटकादरम्यान जर पाहिलं तर 10 या धावा त्यांनी जमवल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र जयच्या बॅटमधून खूप चांगले प्रहार पाहिलेत. 14 धावा आपण गोपावट संघाच्या माध्यमातून पाहिल्यात. इनफिल्डच्या डोक्यावरून या चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. जर पाहिलं तर त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक होत्या आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार. बुड्ढे पंजा लड़ाएगा क्या? बात हो गई, तेरे बस की बात. येस, थँक्यू डीजे. 23 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ एकंदरीत समाप्त झाला. अर्थात 10 चेंडू आणि 7 धावा हे समीकरण येणाऱ्या 2 षटकादरम्यान पाहणार आहोत. 7 तर उर्वरित इथून पुढे 10 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 10 चेंडू आणि 7 धावा हे समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पंकजला पाहतोय. राऊंड द विकेटने पहिला चेंडू घेऊन आले की वेगळा अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न झाला, मात्र गोलंदाजाला यावेळी पंचाने दंडित केलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक पुन्हा एकदा अंमलात आणला जाईल 22 आणि एक अतिरिक्त धाव मात्र संघाच्या धावफलकात ऍड केली जाईल आणि संघाचा धावफलक जर पाहिलं तर आता मात्र 24 या धावसंख्येवर स्थिरवताना पाहतोय. पंकज एक पुन्हा एकदा राऊंड द विकेटनं मार्गस्थ झाला. या चेंडूला देखील शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बराच काळ हवेत आहे. यावेळी मात्र पकडला जातो झेल आणि संपतो बॅटर जयचा खेळ. बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन गॉन. अजीत अँड केतन, अजीत अँड केतन, अजीत अँड केतन, अजीत अँड केतन, अजीत अँड केतन. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. न्यू बॅटर नवीन कॅन्डिडेट तुषार मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय. पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त करण्यात यशस्वी झालाय गोलंदाज पंकज. पहिला चेंडू नक्कीच वाईट्स, त्याच्यानंतर मात्र एक मोठा धक्का दिलाय. आता जर पाहिलं तर येणारे 9 चेंडूचा खेळ इथून पुढे शिल्लक असेल आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा राऊंड द विकेटने गोलंदाज रवाना होतात. या चेंडूला देखील आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. शफल होल खेळण्याचा प्रयत्न होतोय, मात्र बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आता मात्र इथून पुढे बाणगंगा संघाच्या खेळाडूंना देखील विचार करणं गरजेचं आहे, कारण आपण जर स्कोर कार्डवर एकंदरीत समीकरण पाहिलं तर धावफलक थोडंसं सहज सोपं समीकरण पाहतोय. तुम्हाला नक्कीच सिंगल डबलला स्ट्राईक रोटेट करणं महत्वाचं आहे. इथे मात्र सातत्याने मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. मी तर खऱ्या अर्थानं म्हणेल की बाणगंगा संघाची खराब रणनीती अर्थात खराब प्लॅनिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, कारण सिंगल डबल 6 धावांची इथून मात्र गरज आहे. येणारे चेंडू जर पाहिलं 6 चेंडू 6 धावा पाहतोय, मात्र 2 चेंडू सातत्याने या ठिकाणी डॉट्स आलेत. त्याच्यामुळं नक्कीच हे सल्ला मसलत करणं देखील गरजेचं होतं. ज्या प्रकारे आपण खेळपट्टी दरम्यान दोन्ही फलंदाजाला तो सल्ला मसलत करताना आपण पाहिलात, नक्कीच कानमंत्र दिला जातोय आणि ज्याचा मी उल्लेख केला की सिंगल डबल्सना मात्र तुम्हाला स्ट्राईक रोटेट करणं महत्वाचं आहे, कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ कॅल्क्युलेशन. तुम्हाला कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा राऊंड द विकेटनं गोलंदाज या चेंडूला देखील उडवून दिलाय. या चेंडूवर देखील उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. यावेळी देखील फलंदाज माघारी परतोय. विकेटचं पतन गॉन. शेतीवर बसली हो काही डोंगरावर,
तिचीच कृपेची माया आम्हा लेकरावर आई माझी एकमेरा बसली येस थँक्यू धन्यवाद डीजे. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला की मित्रांनो, क्रिकेट म्हटलं तर क्रिकेट हा ताकदीचा गेम नाही. तर क्रिकेट हा कॅल्क्युलेटेड क्रिकेट जर पाहिलं ना तर ताकदीबरोबर नक्कीच तुम्हाला प्रत्येक चेंडूचं बॅक ऑफ द माइंड कॅल्क्युलेशन असणं तितकंच महत्वाचं आहे. कारण स्कोर कार्डवर जर आपण पाहिलं ना तर समीकरण होतं 12 चेंडू आणि 7 धावा पाहिला. तिथून मात्र जर आता पाहिलं तर एकंदरीत या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अर्थात येणारे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडू आणि 6 धावा हे एकंदरीत समीकरण आपण या मॅच मध्ये शिल्लक पाहतोय. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रंजन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहतोय. राऊंड द विकेटना पुन्हा एकदा गोलंदाज झाला. या चेंडूवर देखील उडवण्याचा प्रयत्न झालाय, मात्र गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतो डीप बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये सीमा रेषा पार आणि यावेळी मिळतोय एक मच निडेड चौकार 4 रन्स. येस थँक्यू धन्यवाद डीजे. शेवटचं षटक इथून पुढे शिल्लक असेल 1 षटक आणि 2 धावा, अर्थात 6 चेंडू आणि 2 धावा. माफ करा 5 चेंडू आणि 2 धावा हे समीकरण मात्र या सामन्यादरम्यान शिल्लक आपण पाहणार आहोत. क्रिकेट आहे मित्रांनो, अगदीच क्रिकेटमध्ये अशा बरेचशा कारणामे आपण घडताना पाहिलेत. अगदीच 6 चेंडूवर 1 धाव देखील डिफेन्स होताना आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड होत नाही तोपर्यंत कोणतेही भाकीत करणं म्हणजेच नेहमीच मूर्खपणाचं लक्षण म्हणून संबोधलं जातं. पहिल्या चेंडूवर गोलंदाज झाला त्यावेळी देखील शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि पुन्हा एकदा विकेटचं होतंय पतन. का नेहमी आणखी एक ट्विस्ट जाऊयात आमच्या डीजे मास्टरकडे. ऐकूयात एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. या स्पर्धेदरम्यान संतोष कावणकर साहेब देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न झाले. त्यांचं देखील आमच्या आयोजकांच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतोय. संतोष कावणकर सर ज्यांना मात्र आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर पाहू शकताय, त्यांचं देखील आपण या स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत करूयात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तर मनीष मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होताना पाहतो. ज्या मनीषनं मात्र शेवटचं षटक हाताळलं अगदी त्याच मनीषला आपण स्ट्राईक एंडला पाहणार आहोत. 5 चेंडू आणि 2 धावा हे समीकरण या चित्रावर मात्र सुरेखरित्या ठेवून काढले. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पार आणि इथे मात्र बाणगंगा संघ या मात्र सामन्याचा विजय संघ ठरतोय. चला याच्यानंतरचा होणारा सामना मोहितेवाडी आणि शेंबवणे संघ. मोहितेवाडी संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. मी विनंती करतोय चला त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवून घेऊयात. मोहितेवाडी संघ त्वरित आपला संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि शेंबवणे संघ आपण देखील आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. दरम्यान या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थात मागच्या मॅचचा हिरो बाणगंगा संघाचा जयेश. मी विनंती करतो जयेश आपण आमच्या मुख्य व्यासपीठात